नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवसाची सुरुवात गाईला चारा आणि पक्ष्यांना खाऊ घालून झालेली आहे। तर आता आम्ही निघालो आहोत वसई येथे असलेल्या तुंगारेश्वर येथे। तुंगारेश्वर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे, जे तुंगारेश्वर प्रवेशद्वारापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब आहे। निसर्गरम्य वातावरणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की भेट द्या। अतिशय सुंदर वातावरण इथे आहे। शिवाय पावसाळ्यामध्ये फिरायला येण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे। बऱ्याच ठिकाणी इथे छोटी छोटी पाण्याची ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही पाण्यामध्ये खेळू शकता। हा भाग वनविभागीय क्षेत्रामध्ये मोडत असल्यामुळे आजूबाजूला हिरवीगार दाट अशी झाडी आहे। यानंतर इथे प्रत्येकी 71 रुपयाची तिकीट आहे। यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता। मंदिराच्या जवळपास पोचल्यावरती तुम्हाला इथे छोटी छोटी दुकानं बघायला मिळतील, जिथे तुम्हाला पूजेचे साहित्य, प्रसाद हे सगळं मिळून जाईल। ते तुमच्याकडे ठेवा लगेच तर हा आहे मंदिराचा गाभारा, जिथे आतमध्ये एंट्री आहे। आणि मंदिराचा गाभारा अतिशय लहान आहे, परंतु रंगीबिरंगी काचांनी सजवल्यामुळे या मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर दिसतोय। मंदिराच्या परिसरामध्ये असणारं हे कालभैरवांचं मंदिर, त्यानंतर इथे खोडियार माता, शिवाय बजरंगबली, हनुमान यांचं सुद्धा मंदिर आहे। वाव, हे बघा ना रोहन। रामचंद्र की जय।
दर्शन घेऊन झालंय, आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच आम्हाला बऱ्याच ठिकाणी माकडे बघायला मिळाले. बऱ्याच ठिकाणी कच्ची कैरी पाहिली. कच्ची कैरी खाणार नाही असं माझं कधीही होत नाही अशा ठिकाणी आल्यावर तरी स्पेशली. त्यानंतर बाहेर पडलो आहोत आम्ही आणि तुम्ही ही जी रिक्षांची लाईन बघतायत ही स्टेशनला सोडतात. या रिक्षा वसई स्टेशनला जाण्यासाठी या रिक्षांची लाईन आहे. तर तुम्ही या पद्धतीने जर ट्रेनने आलात तर तुम्हाला ही सोय आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.